तिथे माजी खासदार निंबाळकर पोलिसांवर दबाव आणतायत या आरोपांचा पुनरुच्चार शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला। माजी खासदार निंबाळकरांवर केलेल्या आरोपांचे पुरावे माझ्याकडे आहेत, ते मी सादरही केलेत असं देखील त्यांनी म्हटलं। महिला आयोगानं डॉक्टरची 2 मुलांचं व्हॉट्सअॅप चॅटिंग दाखवली, याचा अर्थ काय असा सवालही त्यांनी केला। आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या चारित्र्याचं हनन करण्याचा प्रयत्न अयोग्य आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। डिफॉर्मेशनची नोटीस पाठवलेली आहे 50 कोटीची। हे आरोप सगळे खोटे आहेत आणि तुम्हाला नोटीस पाठवली, काय स्पष्टीकरण? मी 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली, 5 वाजता त्यांची वकील प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात की पोलीस अधीक्षकांचं हे पत्र आहे आमच्याकडे, ज्या पत्रावर लिहिले की रणजितसिंह निंबाळकर यांच्या संबंधाने असा त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही। अहो दादा, मला सांगा, तुम्ही एखादं नो क्राईमचं सर्टिफिकेट तुम्हाला काढायचं असेल किंवा तुम्हाला एखादं कॅरेक्टर सर्टिफिकेट काढायचं असेल, पासपोर्टचा व्हेरिफिकेशन असेल, तर पोलीस स्टेशनला किती खेटे घालावे लागतात। मग 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली आणि 5 वाजता एसपीनी पत्र पण दिलं। अरे बरं, एसपीना असं पत्र द्यायचा अधिकार आहे का लगेचच? म्हणजे याचा अर्थ वकिलांनी माझं म्हणणं सिद्ध केलंय की होय, फलटण पोलीस स्टेशन किंवा तिथली एकूण यंत्रणा ही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या तालावर नाचते। आता राहिला प्रश्न त्यांनी माझ्यावरती 50 कोटीचा दावा ठोकायचा। माझ्याकडे काही 2 नंबरचे पैसे नाही, कारखाने नाही, स्टेट नहीं। त्यांनी सांगितले की तुम्ही माफी मागावी लवकर 48 तासाच्या आत। मिकी भैया, एक बार अगर मैंने कमिटमेंट कर दी ना तो मैं अपने आप की भी नहीं सुनती। प्रश्न तत्वांचा आहे। ज्या पद्धतीने गलिच्छपणा केला, खरं तर कालची प्रेस कॉन्फरन्स त्या पोलिसांनी करायला पाहिजे होती। मी पोलिसांना प्रश्न विचारते, नाकर्त्या महिला आयोगाने मध्ये बोलायचं नाही। काय संबंध होता? ज्या पद्धतीने त्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन केलं जातंय ना, ते वाईट आहे। माझा आक्षेप त्याच्यावर आहे। जरी फलटण पोलीस स्टेशनला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी छळछावणीचं स्वरूप दिलं असलं तरीही माझा कायद्यावर विश्वास आहे। मी निश्चितपणे लढेन, मी लढणारी आहे, मी माफी मागणाऱ्यांच्या परंपरेतली नाही।